डान्स बार संदर्भात आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। डान्स बार संदर्भात नवा कायदा अधिवेशनात मांडला जाईल असंही कळतंय। नवा कायदा मांडण्यास आज बैठकीत मान्यता मिळणार आहे। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर जुन्या कायद्यात बदल होणार आहे असं सध्या कळतंय। अर्थातच यावरती शिक्कामोर्तब होईल आजच्या बैठकीनंतर। एक महत्त्वाचा निर्णय असेल हा डान्स बार संदर्भातला। यातले महत्त्वाचे मुद्दे आपण पाहूया। नव्या तरतुदीप्रमाणे डान्स बारमध्ये नोटांची उधळण करता येणार नाही। डिस्को ऑर्केस्ट्रा संदर्भात सरकारच्या परवानगीच्या अटीत बदल करण्यात येतील। डान्स बारबाबत नियम कायदे करणाऱ्या समितीत डान्स बार प्रतिनिधी असावा अशीही एक तरतूद यामध्ये आहे। डान्स बारच्या फ्लोअरवर 4 पेक्षा अधिक बारबाला नकोत अशीही कोर्टाची अट यामध्ये आहे। बारबाला आणि ग्राहकांमध्ये किमान 2 मीटरचं अंतर असावं अशीही कोर्टाची अट आहे। ग्राहकांना डान्स फ्लोअरवरती जाता येणार नाही। डान्स बारमध्ये धूम्रपानास मनाई असेल। तसंच बारबालांचं वय 18हून कमी नको, बारमध्ये सीसीटीव्ही असावेत अशी तरतूद यामध्ये असण्याची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्यासोबत आहेत, ते आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। राजू, खरं तर डान्स बार हा मुद्दा सातत्याने महाराष्ट्रामध्ये नेहमीच वादग्रस्त राहिलेला आहे। आता या संदर्भामध्ये काही तरतुदी करण्यात येत आहेत आणि त्यानंतर पुढची दिशा निश्चित होईल। राजू, या संदर्भात अधिक काय माहिती आहे? पूर्वी पाहतो आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीला थोड्याच वेळामध्ये सुरुवात होणार आहे आणि या बैठकीमध्ये आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेहमीच वादग्रस्त राहिलेला विषय म्हणजे डान्स बारचा विषय जो आहे तो चर्चेला येणार आहे। त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये डान्स बारवरती चर्चा होईल। खरं तर आपण पाहतोय का येत्या अधिवेशनामध्ये डान्स बार संदर्भामध्ये जे आहे ते नवीन विधेयक केल्यामध्ये अनेक तरतुदी असणार आहेत, काही बदल केले जाणार आहे आणि या विधेयक आणण्यासंदर्भातल्या आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता मिळणार आहे। खरं तर आपण पाहतोय की 2005ला आर पाटील यांनी बंदी घातल्यानंतर जे आहे ते बारमालक जे आहे ते कोर्टात गेलेले होते। ते सुप्रीम कोर्टापर्यंत प्रकरण गेलं। सुप्रीम कोर्टाने सुद्धा बंदी उठवलेली होती आणि अनेक नियम अटी जे आहे ते घातलेल्या होत्या। त्यामुळे आता कुठेतरी या सगळ्या नवीन अटी नियम जे आहे ते यांचं पालन करून जे आहे ते पुढील कायदा केला जाणार आहे। त्यामुळे आजची जी मंत्रिमंडळाची बैठक आहे अतिशय महत्त्वाची मानली जाते, कारण यामध्ये या संदर्भात चर्चा होईल आणि येत्या अधिवेशनामध्ये या संदर्भातलं जे आहे ते विधेयक येणार आहे। त्यामध्ये अनेक तरतुदी असणार आहे। जर आपण यामध्ये पाहिलं तर साधारणतः अनेक महत्त्वाचे विषय असणार आहेत। त्यामध्ये नोटांची उधळण करता येणार नाही। ऑर्केस्ट्रा आणि त्यासोबत इतर ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्या लायसन्स देण्यासंदर्भातला सुद्धा जे आहे ती चर्चा होणार आहे। आपण पाहतोय की ज्या काही डान्स बारमध्ये महिला असतील किंवा मुली असतील त्यांचं वय 18 पेक्षा कमी नसावं अशा अनेक अटी ज्या आहेत त्या कोर्टाने घातलेल्या होत्या आणि त्यानुसार आता नवीन कायदा जे आहे ते राज्य सरकार आणणार आहे। त्यामुळे कुठं त्याची चर्चा आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये होणार आहे। खरं तर 2005 नंतर आपण पाहतोय का हे प्रकरण संपूर्ण जे आहे ते 2013 पर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलं होतं। त्यानंतर बंदी उठवलेली होती आणि पुन्हा एकदा नवीन तरतुदी केल्यानंतर 2015 मध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टाने जे आहे ते यातल्या काही बंदी उठवलेल्या होत्या। त्यामुळे आता नव्याने जे आहे ते नवीन तरतुदीसह कायदा येणार आहे आणि त्याचं पहिलं प्रेझेंटेशन आहे ते आज कदाचित मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये होण्याची दाट शक्यता आहे। पूर्वी धन्यवाद राजू आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।